बीड म्हणजे आदरणीय लोकनेते स्वर्गवासी मुंडे साहेबांचं होम ग्राउंड. किती कष्टाने हा मतदारसंघ त्यांनी बांधला होता. मुंडे साहेब 5 लाख मताधिक्य घेऊन निवडून येत होते. मागे जयसिंगराव गायकवाड आले होते तेव्हापासून बीड मध्ये डोळ्यात तेल घालून मुंडे साहेब लक्ष देत. जय शिवराय. मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आंतरवली सराटीचा मिथून काय करणार आहे? दादागिरी विदागिरी दादागिरी विदागिरी हे वाक्य धनुभावनी बोलायला नको होत. तुम्ही त्यांना डिवचलात. शेवटी मतमोजणीच्या दिवशी तर राडा पण झाला. काही जिगरबाज आडवे आले आणि हा माज मोडला. यांच्या भानगडीत बाप्पा निघाले. आपला मराठवाडा 1995 साली काँग्रेसकडून सरकला. मराठ्यांची लक्षणीय संख्या मराठवाड्यात आहे. दानवे सारखा सलग 30 वर्ष खासदार असणारा अजात शत्रू नेता पडतो. औरंगाबाद मध्ये भुमरे केवळ मराठा म्हणून निवडून आलेले आहेत. परभणीत जानकरला माघारी पाठवले. नगर मधून सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव केला. तसेच हिंगोली, वाशिम, आर्णी, यवतमाळ, नांदेड आदी ठिकाणी फक्त पक्षचिन्हामुळे, मराठा रोषामुळे पराभवाला सामोरे जायचं काम पडलं. यातून तुम्ही बोध घ्या. महाराष्ट्रात चेहरा पाहून मतदान होत नसते देवेंद्रजी. समजलं का? नेहमी शिवसेनेनं मोदीचा चेहरा वापरला म्हणत होते. आता काय? नाहीतर चेहराच म्हटल्यावर ऐश्वर्या राय पंतप्रधान झाली असती आणि पैसा म्हटल्यावर त्या अडाणी अंबानी. बरोबर ना? लाईक करून मला सिग्नल देत चला. हे मोदी मराठ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात जिथं जिथं गेले तिथं तिथं पराभव निश्चित झाला. असो, त्या राणेची 2 लहान लहान ते इबलीस उडान टप्पू पोरं, ते सिनिंग किरीट सोमय्या, हनुमान भक्त नवनीत राणा, ते घाणेरडा सदावर्ती, गोपीचंद, लाड, राऊत आणि आता नवीन आलेला नरेंद्र पाटील, हे टीम या फडणवीसची. अजून कोणी राहिलं का याच्यात? राहिलं असेल तर कमेंट करून सांगा. ते सोलापूरचा उमेदवार तर त्या देवेंद्रजींचा जीवलग मित्र. प्रभू श्री रामाची शोभायात्रा होती. राम सातपुते यांना कोणी बघितलं पण नव्हतं. पहिल्यांदा लोकांसमोर आले श्रीराम शोभायात्रेत. तिथं प्रणिती शिंदेही आल्या होत्या. त्यांच्या समोर हात पसरून बोट करून हा लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या समोर काही कारण नसताना उड्या मारून घोषणा देत होता. तिथंच याचा पराभव निश्चित झाला. हेच राणाच्या बाबतीतही घडलं. या लोकांना लायकीपेक्षा जास्त महत्व दिलं यांनी. यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रचंड चीड होती. पूर्वीचे राज्यकर्ते नाही का, चांगले लोक, सुसंस्कृत, विद्वान, सामाजिक जाणीव असलेले असे लोक जवळ बाळगत, जेणेकरून स्वतःची एक इमेज तयार होईल. आणि देवेंद्रजींची इमेज आपल्या महाराष्ट्रात पक्षफोड्या, अपरिपक्व, सुडाचं राजकारण करणारा, स्वार्थी, मस्तवाल, तसेच स्वतःच्याच पक्षातील डोईचट ठरणाऱ्या लोकांना संपवणारा, अशी बिना संघर्ष करता लोक कळपात घेऊन डोकी मोजणारा नेता म्हणून याची ओळख झाली आहे. अरे लोक सहज टिंगल करतात राव तुमची. किती सत्तेची मस्ती की महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृती, थोर राजकीय परंपरेचं पार तुम्ही 3-13 वाजवले. दिल्लीचेही तख्त राखतो सह्याद्री महाराष्ट्राचा. ही आण बाण शान तुम्ही दिल्ली दरबारी विकली. तुम्ही महाराष्ट्र विकला. तुम्ही गुजरात डोक्यावर बसवला आणून. असं लोक तुम्ही उदयनराजेंना दारात तात्काळ ठेवता. आज माननीय जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला. परत मराठ्यांनी मान राखला आणि महाराज तरले. सातारा निघणार नव्हते, तुम्ही पण जाणून होता. ते खडसे, तावडे, पंकजा मुंडे असे तगडे स्पर्धक तुम्ही संपवलेत. होय, पंकजा ताईला पाडणारे तुम्हीच. 2019 काय 24 ला पण बिभीषण तुमचाच होता असं लोक म्हणतात. असे तर तुम्ही खूप काय काय केले. लोक चूप होते पण बघत होते. हे मी मागच्या लोकसभेच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं. देवदास मामाची स्वतःची ओळख नाही, जसे उद्धवजींना ओळख आहे. बाळासाहेबांचा वारसा आहे, संस्कार आहे. मुख्य म्हणजे ते सभ्यता, स्वाभिमान राखून आहे असं लोक म्हणतात. आम्हाला त्यांच्याशी काही करायचं नाही. पण तुम्ही आत्मपरीक्षण करा. गल्ली बोळ्यात येऱ्या गबाळ्याची भाषा सोडून द्या. त्या शाहिस्ते खानला पुण्यात परांगदा झाल्यावर औरंगजेबानं मोठी जबाबदारी दिली होती ना, तशी जबाबदारी त्या चंद्रकांत दादांना द्या. एखादी मोठी जबाबदारी द्या तिकडे बंगाल नाही तर अंदमानची. ते बावनकुळे, शेलार, कंबोज हे विचित्र लोक सगळे दूर करा. बीजेपीचा डीएनए ओबीसी आहे, मराठ्यांची गरज नाही असा आगाऊ आविर्भाव तुम्हाला झिरो करून गेला. पण शिंदे आणि अजितदादा हे 2 मराठाच तुम्हाला लागलेत. तेही सेना एनसीपी सोबतील. विसरलात का? तुम्ही जातीयवाद पेरला, त्याला लोकांनी सडे तोड उत्तरही दिलं. तुम्ही 6 जिल्ह्याचे पालकमंत्री होता, सगळेच्या सगळे हारलात. मराठ्यांचा वापर बंद करा. हे एवढं सोपं नाही, हा अंदाज आलाच असेल. मराठा पेटला की समोरचा उठला, मग तो कोणी का असे ना. ते कसं हे बघितलं ना आता. तर मित्रांनो, तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती होती? तुम्ही कुठून आणि कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय? कमेंट करून नक्की सांगा.
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.